धर्म आणि राष्ट्र मानवतेसाठी स्वतःचा जीव अर्पण करण्याचे स्थान इतिहासात सदैव अमर राहते. अशा तेजस्वी व्यक्तीच्या जीवनातून मानवतेचा प्रकाश झळकतो. त्या अमर गाथांपैकीच एक प्रेरणादायी गाथा म्हणजे हिंद दी चादर. श्री गुरु तेग बहादूर साहबजी यांची आहे, ज्यांना संपूर्ण जग हिंद दी चादर म्हणजे भारतभूमीचे कवच म्हणून ओळखले जाते. त्यांनी धर्म, स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान भारतीय संस्कृतीतील अतुलनीय अध्याय आहे. श्री गुरु तेग बहादूरजी साहबजी यांचा जन्म 1 एप्रिल 1621 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील गुरु हरगोविंद साहबजी हे शीख धर्माचे 6वे गुरु होते. त्यांच्या आईचे नाव माता नानकी देवी असे होते. श्री गुरु तेग बहादूर साहबजी यांचे बाल्यावस्थेतील नाव त्यागमल होते, पण युद्धभूमीवरील त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे वडिलांनी त्यांना तेग बहादूर म्हणजे तलवारीसारखा धैर्यवान असे नाव दिले. बालपणापासून त्यांच्यात शौर्य, नम्रता आणि आध्यात्मिक चिंतन यांचे सुंदर संगम होते आणि त्यांनी सांसारिक कीर्तीपेक्षा आत्मज्ञान आणि मानवसेवा ही जीवनाचे खरे ध्येय मानले होते. असेच गुरु हिंद दी चादर गुरु तेग बहादूर साहबजी 350वा शहादी व श्री गुरु गोविंद सिंगजी 350वा गुरुता गद्दी शताब्दी समागम नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026 सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत स्थळ मोदी ग्राउंड नांदेड येथे पार पडत आहे. हा सोहळा म्हणजे इतिहासातील एक पराक्रमच म्हणावा लागेल. गुरु तेग बहादूर यांनी दिलेले योगदान, हिंदू धर्माचे केलेले रक्षण हे यांचे प्रतीक आहे. नांदेड येथे या कार्यक्रमासाठी कमीत कमी 15 ते 20 लाख भाविक भक्त येथे येण्याची दाट शक्यता आहे. येथे सर्व खाण्याची, राहण्याची सर्व सुविधा आहे. येथे आरोग्य तपासणी सर्व मोफत आहे. मी मनोज विश्वनाथ तपासकर, जागो MTV साठी नांदेड.